कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान थेट शेतकऱ्यांच्या बांधांपर्यंत पोहोचवण्यासाठी शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालय खरवते दहिवलीचे विद्यार्थी सज्ज झालेत। गुहागर तालुक्यातील गिंबी गावात 9 जुलै ते 30 ऑगस्ट दरम्यान ग्रामीण कृषी कार्य अनुभव म्हणजेच RAWE कार्यक्रम राबवला जातोय। यामध्ये महाविद्यालयाचे 6 विद्यार्थी सहभागी झालेत। आधुनिक शेती, नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर, यंत्रांचा वापर आणि ग्रामीण भागातील पारंपरिक भाज्यांची माहिती शेतकऱ्यांना दिली जाते। याच उपक्रमाचा भाग म्हणून गिंबी जिल्हा परिषद शाळेत आधुनिक शेती अवजारांची ओळख आणि रानभाज्यांचे प्रदर्शन भरवण्यात आले। विद्यार्थ्यांनी आधुनिक यंत्रांचे प्रात्यक्षिक देत त्याची माहिती ग्रामस्थांना दिली, तर निसर्गात सहज उपलब्ध होणाऱ्या रानभाज्यांची ओळख आणि त्यांचे महत्त्वही सांगण्यात आले। या प्रदर्शनाला ज्येष्ठ नागरिक आणि शाळकरी मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। नमस्कार, माझं नाव ऋषिकेश संदीप जाधव। आज आम्ही ह्या गुहागर तालुका गिंबी ह्या गावामध्ये आलोय। तर का आलोय तर आमचं जे कृषी महाविद्यालय आहे त्याच्यामध्ये 4था वर्ष असतो आमचा। त्याच्यामध्ये 4थ्या वर्षी आम्ही आमच्या इथे एक रावे प्रोग्राम म्हणून असतो। त्याच्यामध्ये आम्ही गावागावी जाऊन जी आपली आधुनिक शेती आहे, पारंपरिक शेती आहे, ह्याच्यातले फरक आम्ही त्याच्याबद्दल त्यांना माहिती देत असतो। तर आमच्या आमच्या कॉलेज थ्रू आम्हाला जेवढं काही नॉलेज भेटलंय त्या नॉलेज आम्ही गाववाल्यांना देऊ ह्यासाठी आज आम्ही इथं या शाळेमध्ये प्रदर्शन ठेवलंय, कृषी प्रदर्शन ठेवलंय। तर ह्या प्रदर्शनामध्ये आम्ही सगळी जी वस्तू आहे, जी आपली मॉडर्न टेक्नॉलॉजी म्हणा किंवा पारंपरिक टेक्नॉलॉजी म्हणा, ती आम्ही इथं आज ठेवली आहे। तर त्याच्यामध्ये आम्ही म्हटलं तर एक स्प्रेयर आमच्या मागे असेल, तर स्प्रेयर आहे, त्याची आम्ही माहिती दिलेली आहे, पोस्टर बनवलेले आहेत। तर जर आम्हाला ते शब्दात मांडता नाही आलं तरी गावकऱ्यांना त्या लिहिलेल्या ह्याच्यामध्ये तरी त्यांना समजतं की बाबा काय त्या गोष्टीचं जास्त महत्व आहे। आता आपण जे गावोगावी बघतो की आपण जे दूध काढतो, तर दूध आपण बघितलं तर हाताने काढतात। तर ते हाताने काढण्याच्या टायमिंगला गायींना खूप त्रास होतो। तर त्यासाठी मॉडर्न टेक्नॉलॉजी म्हणून काय, तर दूध काढायचं मशीन येतं। आता ते मशीन काय करतं, तर इव्हनली आपण सही प्रमाणामध्ये ते दूध काढतं ना, गायीला त्रास होतो ना दुधाच्या क्वालिटीमध्ये फरक पडतो। फक्त एवढंच की आपल्याला त्या मशीनला साफ करावं लागतं। आपल्या गायीचं आपण हाताने काढतो त्यामध्ये काय एवढं हे नाही। आणि नंतर आम्ही अजून काय केलं तर जी छोटी-मोठी आहेत, सुपारी फोडण्याची मशीन असतात, नंतर म्हणायला गेलं तर फावडा, कुदळ जे असतात तेही आम्ही इथं लावलेले आहेत। म्हणजे पारंपरिक आणि मॉडर्न या दोन्ही ह्याचा संगम आम्ही या प्रदर्शनात दाखवलाय। म्हणजे जी गावकऱ्यांना माहिती असते त्याच्याहून जास्त जी आम्हाला देता येते तिथं आहे। आम्ही अजून पोस्टर लावले जे वर्मी कंपोस्ट असतात, केमिकल्स असतात, ज्याने तुमच्या शेतीला जास्त चांगलं अनुदान भेटेल, त्या गोष्टीचा आम्ही इथे सादर करण्याचा प्रयत्न केलाय।